कारण माझ्या वाघा, अरे आज जमलं नाही म्हणून उद्या सोडायचं नसतं रे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश आपल्याला रगडतोय ना, म्हणावं मी काय नटणार नव. अपयश आपल्याला हरवतो ना, म्हणावं मी काय हारणार नव. अरे अपयशाने आपल्याला कितीही रगडला आणि कितीही हरवण्याचा प्रयत्न केला ना, तरी असं थट्टात उभं राहून म्हणावं, अरे ह्यो खमक्या पण काय जिंकल्याशिवाय राहणार नव. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघितलाय तो व्हिडिओ बनवायचा. ठीक आहे, नवीन असताल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कारण विषय कसा आहे, तर तुम्हाला अशाच पद्धतीचे जबरदस्त व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. बाकी आपण व्हिडिओ बनवणार आहे कॅपकट आणि सुपर VPN लागते. ठीक आहे, तर हे VPN तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती भेटून जाते. प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आणि हे जे ॲप्लिकेशन आहे ज्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाते. त्यामुळे टेलिग्राम चॅनलमध्ये जायचं आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा डायरेक्ट टेलिग्राममध्ये गेलं आणि DSCreation सर्च केलं तरी सुद्धा येत आहे. तर हे तुम्हाला जॉईन करायचं आपलं टेलिग्राम चॅनल आणि तिथून पिनड मेसेजमधून हे ॲप्लिकेशन ते विषय हार्ड पुढचा करून घ्या. ठीक आहे, तर मी आता ॲपला ओपन करून घेतो. ठीक आहे, ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती इथे क्लिक करायचं आहे आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, तुमचं सगळं सॉल्व्ह होईल. ठीक आहे, म्हणजे प्रॉब्लेम हो बाकी काय विषय, सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सर्व फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. आता मी फॉर एक्झाम्पल इथे फोटो घेतलो आहे, बाकी काय विषय तुम्ही इथं तुमचेसुद्धा फोटो घेऊ शकताय. त्याचा व्हिडिओ बनवायचा, त्याचे फोटो वापरायचे, विषय हार्ड गंभीर करून टाकायचा. ठीक आहे, आपल्या आर्मीवाल्यांसाठी स्पेशल विषय हार्ड आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, हे जे सगळे फोटो आहेत ते सगळे फोटो तुम्हाला इथं करून घ्यायचे सिलेक्ट. ओके, अशा पद्धतीने आणि सिम्पली ॲडिट करायचे सगळे व्हिडिओ. ठीक आहे, सगळे फोटो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एकदा हेच फोटो ॲडिट करायचे, सिम्पली प्लसवरती क्लिक करायचे. आणखीन एक विषय 10 ते 15 फोटो लागते. ठीक आहे, सिम्पली बघू शकता मी हेच फोटो डबल इथं ॲड करून घेतो. ठीक आहे, आणि सिम्पली आणला इथं मी ॲडिट करून घेतो. ठीक आहे, आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथं थोडं पुढे यायचं, खाली ॲस्पेक्ट रेशिओ आहे. ठीक आहे, VPN आहे, काही विषय नाही. ॲस्पेक्ट रेशिओवरती क्लिक करायचे आणि 9:16 सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचे. आता हे जे फोटो आहेत त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि पूर्ण फोटो अशा प्रकारे 2 बोटात धरून झूम करायचा आहे, नुसतं पूर्ण स्क्रीनवरती ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर अशाच पद्धतीने आपले जेवढे काय सगळे फोटो आहेत ते अशा पद्धतीने बरोबर ॲड करून घ्यायचे. ठीक आहे, तर सगळे ॲड करून घ्या, मी करून घेतो. ठीक आहे, तर बघू शकता सगळे फोटो मी वडीनं म्हणजे झूम करून घेतलो आणि व्यवस्थित आपल्या रेशोमध्ये ॲड करून घेतले. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, ॲडिट ऑडिओचं जो ऑप्शन आहे, सिम्पली ॲडिट ऑडिओवरती क्लिक करायचं. एक्स्ट्रॅक्टचं जो ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता काय करायचं, जो मी मटेरियलमध्ये व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ त्याच्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली ॲडिटवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ॲडिटवरती क्लिक केल्यानंतर ह्याचं जे सॉन्ग आहे तिथे ॲड होऊन जातं, तुम्ही तर बघू शकता. ठीक आहे, आता फक्त तुम्हाला काय करायचं माहीत आहे काय, तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, 29 ते 30 सेकंदाच्या मध्ये जे असं म्हणजे ते हे आपला गरुड ओरडल्यासारखं एकदम असा आवाज येत आहे, तर तुम्हाला इथं बघू शकता ही बरोबर चढ आहे का, इथून तुम्हाला ह्या जी सॉन्ग आहे त्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला बरोबर अशा प्रकारे इथून स्प्लिट करायचं. ठीक आहे, आता हे का, तर ह्याच्या पुढं आपल्याला म्हणजे बीट लावायचे, त्यासाठी काय करायचं, आता हे पुढचं जे सॉन्ग आहे त्या पुढच्या सॉन्गवरती यायचं आहे आणि बीट्सवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला ॲटो जनरेटच्या बीटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथं ॲटो जनरेटच्या बीटवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली ह्याचं जे लेंथ आहे ते बघू शकता पहिल्या ह्याच्यावरती आणायचं आहे. ठीक आहे, पहिल्या ह्याच्यावरती ठेवायचं, ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता सिम्पली काय करायचं, एवढं असं झालं काय, इकडं जो अलीकडचा जो आहे, ठीक आहे, अलीकडचं जो इकडे 1 2 3 4 5 फोटो आहेत, इकडं जे आहे अलीकडचं. ठीक आहे, ह्याच्यावरती सिम्पली अलीकडच्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, बीटवरती जायचं आहे आणि बीटवरती गेलं की ऑटो जनरेटच्या बीटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि ह्याला जे आहे ते सिम्पली सगळं छोटं करून घ्यायचं आहे. ठीक आहे, एकदम 0 आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली काय करायचं, आपण बीट वगैरे सगळं लावून घेतलो आहे. आता सिम्पली काय करायचं, हे पहिली बीट सोडून द्यायची आहे. ठीक आहे, आणि हे आता आपला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, हे साईडला हे इकडे वाढायचं, ह्याच्यावरती क्लिक केलं की हे डायरेक्ट बीट पशी येऊन ऑटोमॅटिक थांबतं आहे. ठीक आहे, इथं थोडं व्हायब्रेट होतं आहे आणि बीट पशी येऊन ऑटोमॅटिक थांबतं आहे. तर अशा प्रकारे फक्त तुम्हाला फोटो अशा प्रकारे इकडे टाकलायचे, बरोबर बीट पशी आलं की व्हायब्रेट होऊन थांबतं आहे. तुम्हाला फक्त फोटो अशा प्रकारे बीटप्रमाणे ॲड करून घ्यायचे. ठीक आहे, तर चला मी सर्व फोटो बीटप्रमाणे ॲड करून घेतो, लास्टपर्यंत तुम्ही सुद्धा करून घ्या. ठीक आहे, हां, तर मी तो सर्व फोटो बीटप्रमाणे लावून घेतलो आहे. आता तुम्हाला सांगतो इफेक्ट कसे द्यायचे. ठीक आहे, इफेक्ट द्यायचं एकदम सोपा विषय, सगळं सांगतो, विषय पूर्ण बघा. ठीक आहे, हां, तर तुम्हाला आधी सगळ्यात पुढे यायचं आहे, आपण जिथं सॉन्ग कट केलं काय तिथे यायचं आहे. ठीक आहे, तर बघू शकता इथं सॉन्ग आपण कट केलं त्यांनी पुढचे 5 फोटो. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, सॉन्ग कट केल्यानंतरचे पुढचे जे 5 फोटो आहेत तुम्ही बघू शकता हे वाले, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, त्यातला जो पहिला फोटो आहे सॉन्ग कट केल्याच्या पुढचा फोटो. ठीक आहे, हा पहिला फोटो, त्याच्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की तो कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं बघू शकता डायनॅमिक शेकचा जो इफेक्ट आहे 1 नंबरलाच दिसतंय, तो इफेक्ट तुम्हाला फक्त इथं ॲनिमेशन लावून ह्याचं फुल करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे,
आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता ह्याच्या पुढे जो फोटो आहे त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं कॉम्बोवरती जायचं आणि तुम्हाला स्वे आउटचा जो इफेक्ट आहे हावाला, ठीक आहे, हावाला इफेक्ट तुम्हाला इथं ॲनिमेशन देऊन टाकायचं आहे. परत ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली परत त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला झूम 2चा जो ऑप्शन आहे सिम्पली म्हणजे हा जो ॲनिमेशन ते ॲनिमेशन तुम्हाला इथं देऊन टाकायचं, ठीक आहे. ओकेवरती क्लिक करायचे. आता ह्याच्या पुढच्या फोटोवरती सेम अशाच पद्धतीने इफेक्ट ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं आता काय करायचं आहे, पेंडुलम 2 हा जो ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन नाव फक्त तुम्ही देणार ठेवा, बाकी काही विषय त्याचे गुण लावता येते. ओके, परत ओकेवरती क्लिक करायचे आणि पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे आणि इथं सुद्धा तुम्हाला तोच इफेक्ट द्यायचा आहे पेंडुलम 1चा, ठीक आहे. हे बघू शकताय तुम्ही, विषय गंभीर कडक. ओके, हे अशा प्रकारे द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याचा पुढचा विषय संपला. आता इथं फक्त एक व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे. ओके, व्हिडिओ इफेक्ट दिला की इकडचं काम संपलं, ठीक आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचं, इकडे स्टार्टिंगचं सांगतो, इकडे पण एक व्हिडिओ इफेक्ट आहे आणि एक ॲनिमेशन द्यायचे जरा मध्ये फोटोला, ठीक आहे. तर ते ॲनिमेशन आधी सांगतो मी, परत व्हिडिओ इफेक्टकडे जाऊया आपण, ठीक आहे. तर पहिल्या फोटोला काय द्यायचं नाही, दुसरा जो आपला फोटो त्याच्यामध्ये एक ॲनिमेशन द्यायचं, दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. कॉम्बोवरती तुम्हाला ट्रेंड 1चा जो इफेक्ट आहे हा वाला, ठीक आहे, इकडे नीट लक्ष द्या, हा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे, ठीक आहे. नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढे जो फोटो आहे त्याच्या पुढे व्हिडिओ इफेक्ट आहे, ठीक आहे. तर एक फोटो सोडून दिला की एका एक फोटोवरती आपण ॲनिमेशन लावलो आहे. आता हा जो फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे 1 2 3 4 नंबरचा फोटो, तर 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये तुम्हाला स्वे आउटचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला तो देऊन टाकायचा आहे. नंतर एक फोटो सोडायचा आहे आणि डायरेक्ट यायचं तुम्हाला 6व्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये तुम्हाला स्वे इनचा जो इफेक्ट आहे तो स्वे इनचा इफेक्ट तुम्हाला इथे द्यायचा आहे, ठीक आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या इमेजवरती यायचं आहे. इथं सुद्धा तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे, ह्या दोन्ही फोटोवरती इफेक्ट द्यायचा आहे, ठीक आहे. 6 7 8 फोटोला, ठीक आहे. त्या 7व्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये तुम्हाला हे बघू शकताय, हा जो आपला इफेक्ट आहे, आता नाव मला घेता येईल नाही, तुम्ही वाचा, ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ बघून वाचा आणि हा इफेक्ट तुम्हाला इथं द्यायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता सिम्पली तो ओकेवरती क्लिक करतो मी आणि ह्याच्या पुढचा जो पुढे त्याच्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनमध्ये जायचे आणि तुम्हाला इथं बघू शकता स्ट्रेच डिस्ट्रॉट अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं देऊन टाकायचा आहे, ठीक आहे. बघू शकता हा वाला आणि ओकेवरती क्लिक करून टाकायचं. तर आता ॲनिमेशन द्यायचं काम संपलेलं आहे. आता आपल्याला द्यायचे व्हिडिओ इफेक्ट, ठीक आहे. व्हिडिओ इफेक्ट देण्यासाठी इथून सिम्पली तुम्हाला यायचं बॅक, ठीक आहे. आणि बॅकनंतर एकदम स्टार्टिंगला यायचं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. इथं इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर हा स्टार्टिंगला जो तो व्हिडिओ इफेक्ट आहे, ठीक आहे. या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, हे बघू शकता, हे व्हिडिओ इफेक्ट आहे, ठीक आहे. तर ह्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे की हेक्झोगोनल स्पॉट्स तुम्ही सर्च केल्यानंतर हा जो तुम्हाला आहे तो इफेक्ट तुम्हाला इथं येऊन जात आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं लावून ओकेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे एवढा विषय होतोय. त्याच्यानंतर जो आपला हा एका फोटोवरती इफेक्ट लावायचा आहे, ठीक आहे. आता इथं यायचं ह्या फोटोपाशी आलं की तुम्हाला इथं जे आहे तो आता तुम्हाला फोटो इफेक्ट लावायचा आहे, ठीक आहे. हे बघू शकताय, बॉडी इफेक्ट लावायचा. बॉडी इफेक्टवरती इथं क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय, तुम्हाला जे इथं नाव दिसतंय तुम्ही इथून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. तर तुम्ही इथं बघू शकताय हे वालं जे आहे ग्लोईंग डबल हे इफेक्ट तुम्हाला इथं लावून टाकायचं आहे, ठीक आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक फोटो सोडायचा, पुढच्या फोटोपाशी यायचं आहे आणि तो जो आहे तो तुम्हाला हा फोटो लावायचा. तुम्ही इथं बघू शकता प्रोमध्ये जायचं आहे आणि प्रोमध्ये 1 स्वे शिफ्टचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे लावून टाकायचा आहे, हा वाला, ठीक आहे. नंतर बॅक यायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता एका इमेजवरती म्हणजे इफेक्ट पेस्ट करायचे. ह्या फोटोवरती तुम्हाला रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही फोटो इफेक्ट करू शकता इथं. सॉरी, हा व्हिडिओ इफेक्ट आहे, ठीक आहे. ह्या व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हा इफेक्ट मिररचा, ठीक आहे. हा मिररचा इफेक्ट तुम्हाला इथं लावून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर एक फोटो सोडायचा आहे आणि इकडं पुढं जे आपले 5 फोटो आहेत त्या 5 फोटोपाशी यायचे आणि तुम्हाला काय करायचं आहे, इथं पुन्हा व्हिडिओ इफेक्ट लावायचा. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता एक ऑप्शन दिसते ग्लिचचा. त्या ग्लिचच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला क्रोमॅटिकचं जे इफेक्ट आहे तो क्रोमॅटिकचा इफेक्ट तुम्हाला लावून टाकायचा आहे आणि त्याची खालची इन्सेंटिव्ह तुम्हाला 80 करून टाकायचे, ठीक आहे. 80 करून घेऊन ओकेवरती क्लिक करून बॅक यायचं सिम्पली आणि अशा प्रकारे आपला सगळा व्हिडिओ इथं एडिट होतो, ठीक आहे. तर इथं आपला सगळा व्हिडिओ एडिट झालेला आहे. आता व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट, ठीक आहे. एक्सपोर्ट करायचं एकदम सोपं आहे हो. सिम्पली वर एक्सपोर्टचं बटन त्याच्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट, ठीक आहे. आता 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचं. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगून व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं. बाकी सबस्क्राईब करायचं हां आणि कमेंट करायची आहे. बाकी विषय काय आवडलं, काय झालं विषय इकडचं तिकडचं इकडं काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती एक मेसेज करायचा. बाकी विषय सॉल्व्ह हो, ठीक आहे. त्यामुळे घाबरू नका. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. सबस्क्राईब करायला विसरू नका.